पावसाच्या सरी हळूहळू ओसरत होत्या. मुंबईच्या त्या आलिशान बंगल्याबाहेर वादळांचे वारे थांबले होते. आकाशातले ढग हलकेच बाजूला सरकत होते. आर्यन देशमुख पलंगावर विसावला होता. चेहऱ्यावर समाधानाची हलकी स्मितरेषा. खोलीत मंद सुगंध दरवळत होता. अचानक विजेचा पुरवठा पुन्हा सुरू झाला आणि संपूर्ण खोली प्रकाशमान झाली. आर्यनने वळून बाजूला पाहिलं. रिया, ठीक आहेस ना? त्याने अलगद विचारलं. पण पुढच्याच क्षणी त्याचे डोळे विस्फारले. त्या पलंगावर झोपलेली स्त्री रिया नव्हती. तो झटक्यात उठला. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि राग दोन्ही झळकत होते. बाजूला पडलेली ती तरुणी गाढ झोपलेली होती. निष्पाप, शांत चेहरा, जणू बाहेरच्या गोंधळाशी काहीही संबंध नाही. आर्यनने घाईघाईने गाऊन अंगावर घेतलं आणि खाली उतरला. खाली माधव कदम, त्याचा जुना नोकर, हातात टॉर्च धरून काहीतरी तपासत उभा होता. आर्यननं आवाज चढवला, माधव, ती वर झोपलेली स्त्री कोण आहे? माधव घाबरला. साहेब, ती तुमची बायको आहे ना? बायको? कोणती बायको? आर्यनचा आवाज आता संतापाने थरथरत होता. माधव गोंधळला. साहेब, तुम्ही सांगितलं होतं ना, त्या गावडेकरच्या मुलीशी लग्न ठरवा, जिच्यामुळे 10 वर्षापूर्वी तुमचा जीव वाचला होता. मी गावाकडे चौकशी केली आणि सापडली तीच समीरा गावडे, रत्नागिरीतली. आर्यनचा चेहरा पांढराफडक झाला. माधव, मी रिया पाटील विषयी बोलत होतो. तीच ती मुलगी होती. तू चुकीच्या मुलीशी माझं लग्न लावून दिलंस. माधवच्या तोंडातून शब्द फुटेनात. साहेब, माझी चूक झाली. गावात त्यांनी सांगितलं की समीराचं आडनाव गावडे आहे आणि ती मोती घालते, म्हणून वाटलं तीच ती. आर्यन संतापाने खुर्चीत कोसळला. त्याला वाटत होतं जणू छातीत काहीतरी फुटेल. हे सगळं मी रियाला काय सांगणार आता? तो कुजबुजला. माधव अपराधीपणे म्हणाला, साहेब, मला वाटलं तेवढं पुरेसं होतं. त्यांनी मोठा हुंडा मागितला होता, तेव्हाच लक्ष द्यायला हवं होतं. माझी चूक झाली. त्याच्या शब्दांनी खोलीतील शांतता आणखी जड झाली. वरच्या मजल्यावर समीरा गावडे हळूहळू जागी झाली. तिचं अंग दुखत होतं आणि शरीरावरचे निशाण तिला कालच्या घटनेची जाणीव करून देत होते. तिने चादर बाजूला सारली आणि पाहिलं. ती पूर्ण नग्न होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती कोसळली, मनाने आणि शरीराने तुटून. कालच सकाळी तिच्या आईचा फोन आला होता. समीरा, मला आजारपणाचा उपचाराचे पैसे हवे आहेत. काहीतरी मार्ग काढ गं. त्याच दुपारी एक वयोवृद्ध गृहस्थ तिच्या घरात आला आणि तिला लग्नासाठी मोठी रक्कम देण्याचं आश्वासन दिलं. आईच्या आरोग्यासाठी समीराने होकार दिला. लग्न रत्नागिरीतल्या रजिस्ट्रार ऑफिसात झालं, साधं, कोणत्याही थाटामाटाशिवाय. मग तो गृहस्थ तिला मुंबईतल्या एका बंगल्यात घेऊन आला. समीराला वाटलं ती खरंच त्या वृद्धाशी लग्न झालं आहे, पण तिला ठाऊक नव्हतं तो माणूस फक्त एक कारकून होता आणि खरं पती होता आर्यन देशमुख. तेवढ्यात समीराचा फोन वाजला. ती डोळे पुसत फोन उचलते. हॅलो निलेश. फोनच्या टोकावरून आवाज येतो. ताई, तुला फसवलंय. आईला काही आजार नाही. ती लग्नाच्या पैशाने माझ्यासाठी घर घ्यायचं म्हणते. समीराच्या कानात तो शब्द बाणासारखा घुसला. तिच्या स्वतःच्या आईने तिला विकलं होतं, स्वतःच्या भावासाठी. ती गडबडून उठली, अंगावर काहीतरी घातलं आणि बाथरूमकडे धावत गेली. तिने नळ उघडला. गरम पाणी अंगावर आदळलं, पण ती थांबली नाही. शरीरावरचं कलंक धुण्याचा ती व्यर्थ प्रयत्न करत होती. माझं आयुष्य असं संपणार नाही, ती स्वतःशी पुटपुटली. ती बाहेर निघाली. खिडकीतून खाली आर्यन हातात वाईनचा ग्लास घेऊन विचारमग्न उभा होता. माधवने सांगितलं, साहेब, औषध घ्या.
तुम्हाला स्त्रियांकडून ॲलर्जी होते, लक्षात आहे ना? आर्यन थबकला. तो तिला स्पर्श करूनही पूर्ण ठीक होता. कुठलीही ॲलर्जी पुरळ नाही, कुठलीही खाज नाही. म्हणजे तीच ती दुसरी स्त्री आहे जिने माझ्या शरीराला त्रास दिला नाही. आर्यननं कपाळावर हात ठेवला. हे सगळं गोंधळ झाले, पण रियाला याचं कधीच कळू नये. इतक्यात माधव परत वर गेला आणि काही क्षणांनी घाबरलेला खाली आला. साहेब, ती मुलगी नाहीशी झाली आहे. काय, पळून गेली? आर्यनचा आवाज गडगडला. जाऊ दे माधव, जाऊ दे तिला. मला तिचा चेहराही बघायचा नाही. पण त्याच्या शब्दात राग नव्हता, तो गोंधळ होता. त्याच्या मनात प्रश्न घुमत राहिला. ती कोण होती आणि मी तिच्याशीच का जोडला गेलो? त्या रात्रीच्या पावसासारखं सर्व काही थांबलं होतं, पण वादळ अजून आत सुरू होतं. समीरा पळतच राहिली, पावसात भिजत, शहराच्या गल्लीबोळात हरवली. शेवटी तिला एक ठिकाण आठवलं, तिच्या मामाचं घर. ती तिथे गेली, दार ठोठावलं, दार उघडलं, पण आत बोलण्याऐवजी तिचं सामान बाहेर फेकलं गेलं. आणि दारात उभी होती तिची चुलत बहीण रिया. रिया थंड आवाजात म्हणाली, समीरा, तू पुन्हा इथे पाऊल टाकणार नाहीस. आमचं घर तुझ्यासाठी नाही. समीरा निशब्द उभी राहिली. तिच्या आयुष्यातील सर्व नाती एका रात्रीत संपली होती. का? चुलत बहीण समीरा गावडे रियाकडे पाहत थोड्या आश्चर्याने विचारली. ती गेल्या 3 वर्षापासून कॉलेजच्या सुट्ट्यांमध्ये नेहमी शरद मामाच्या घरी राहायची. रियाने अनेकदा तिच्यावर खोडसाळ वागणूक केली होती, पण कधीच तिला वाटलं नव्हतं की ती इतक्या थोड्या कारणास्तव घरातून फेकली जाईल. कोणतेही कारण नाही, रियाने उत्तर दिलं. तू आमच्या घरात फुकट राहिली आहेस. आमची संपत्ती झाडावरून येत नाही. तुला हवं ते सगळं ठाऊक आहे ना? लोकांना त्यांचं योग्य स्थान माहीत असायला हवं. समीरा दिवाणखान्याकडे नजर टाकली, आशा बाळगून की का मामाची तिथे असतील, पण फक्त शारदा बसलेली दिसली. पाहण्याचा काही अर्थ नाही, रियाने सुरू ठेवले. हे तुझ्या मामाचं देखील ठरलेलं आहे. फक्त जा, जिथे हवं तिथे जा, पण आमच्यासाठी त्रास होऊ देऊ नकोस. किमान आज रात्री एकच दिवस राहू शकते का? उद्या लगेच निघेन, समीरा विनवणी करत म्हणाली. नाही, रियाने उडी मारून सांगितलं. समीराला आता फक्त एक पर्याय राहिला होता, बाहेर निघायचं. तिच्या डोळ्यांनी रियाच्या मानावर असलेल्या मोतीवर नजर टाकली. चुलत बहीण, हा मोती माझा आहे, परत देणार का? आज सकाळीच रियाने जबरदस्तीने हा मोती समीराच्या मानावरून घेतला होता. जणू लाल ठसा सोडला आणि चोरीचे आरोप लावले. रियाने तिच्या छातीवर मोती ठेवला. परत देणार? हा माझा मोती आहे. तू माझ्याकडून चोरलास आणि आता म्हणतेस तू तुझा आहे? चुलत बहीण, अशी गैरवाजवी मागणी करू नकोस. हा मोती माझा आहे. मी येत्या पहिल्या दिवसापासून तो घालता आहे. किंमत फार नाही, पण त्याचा अर्थ फार महत्त्वाचा आहे. रियाच्या डोळ्यात उत्सुकतेची चमक आली. अरे, त्यात काय खास आहे? समीराने सांगितले. लहान असताना मी समुद्रकिनाऱ्यावर एका मुलाला वाचवलं होतं. त्याने हा मोती मला दिला आणि आम्ही ठरवलं की पुन्हा भेटल्यास हा आठवणीचा चिन्ह असेल. त्याने अगदी सांगितलं. तो म्हणाला. काय सांगितलं? रियाने उत्सुकतेने विचारले. तो म्हणाला की तो माझ्याशी लग्न करेल. समीरा हलक्या लाल होऊन म्हणाली. जरी ही फक्त बालपणीची वचनबद्धता होती, तरी तिने नेहमीच त्या मुलीला पुन्हा भेटण्याची आशा ठेवली होती. रिया जोरजोराने हसली. असल्या गोष्टी तुला खराच विश्वास आहे? समीराने मोती तिला पासून काढला आणि काळजीपूर्वक पाहिला. तुमच्यासारख्या गरीब माणसाकडे एवढ्या महाग मोती कसा येईल? सावध राहा, नाहीतर मी पोलीस कॉल करून चोरीचा आरोप लावेन. आता बाहेर जा. समीरा रियाच्या कठोर शब्दाने थरथरली. चुलत बहीण रिया आधीच पोलिसाला कॉल करत होती आणि समीरेला कळलं की तिला लगेच बाहेर पडावं लागणार आहे. ती हळूहळू मोती बाजूला ठेवून सामान उचलून बाहेर पडली. शारदा खोलीत हसत म्हणाली. रिया, इतकं काही बोलायचं का? हा मोती कशातच फार काही महागडा नाही.
तुला फक्त परत द्यायचा होता. आई, हा मोती तिला देऊ शकत नाही, रियाने शारदाच्या बाजूला बसून सांगितलं. आज जे महागडे दागिने आले त्यात कुणी आम्हाला पाठवले आणि इतके का? शारदा हसली आणि उंचवर ठेवलेल्या डब्याकडे पाहून सांगितलं, हे सगळं त्यांच्यामुळे आहे. माझ्या लाडक्या मुलीला आयुष्य घडवायचं आहे. तो आर्यन देशमुख CD ग्रुपचा CEO आहे. त्याने मला उचललं तेव्हा मी गोंधळले होते. नंतर मोती पाहून मला कळलं की त्याला दुसरी मुलगी लागली आहे. समीरा सांगते, मला वाटतं आर्यन तो मुलगा आहे ज्याला समीरा लहानपणी वाचवली होती. शारदा थक्क झाली. म्हणजे त्याला रियामध्ये नाही समीरामध्ये रस आहे. रिया मान हलवली म्हणून मी तिला लगेच बाहेर काढलं. अरे देवा, समीराला हे कधीच कळू नये. पण तू तिच्याऐवजी स्वतःचं दाखव. म्हण की तूच तिला वाचवलं. लग्न कर आणि आपलं घर श्रीमंत होईल. शारदा खोलीतली दागिने पाहून आधी स्वतःला संपन्न सामाजिक महिला म्हणून कल्पना करत होती. दरम्यान समीराला काहीही नव्हतं. नाही घर, नाही पैसे. तिला काम करून जीव वाचवावा लागणार होता. नाहीतर तिला उपाशी राहावं लागणार होतं. ती बँकेत गेली आणि ATM बूथमध्ये रात्र घालवली. पुढच्या दिवशी कॉलेजमध्ये परतली आणि वसतिगृहाच्या अध्यक्षिकेवर जाऊन काही कपडे घ्यायची परवानगी मिळवली. उन्हाळ्यात वसतिगृह उघडलेलं नसल्यामुळे तिला थोडी अडचण होती. अध्यक्षिकेने दयाळूपणे तिला काही पैसे दिले आणि खात्री केली की रियाला बाहेर न पडता राहता येईल.